भाजपने अखेर लोकसभा निवडणुकीसाठीचा त्यांचा शेवटचा उमेदवार जाहीर केलाय। पालघरमधून विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांचा पत्ता कट करत डॉक्टर हेमंत सावरा यांना उमेदवारी दिली आहे। पालघरमध्ये धक्कातंत्र वापरत भाजपने खासदार राजेंद्र गावित यांना उमेदवारी नाकारली आहे। पण गावितांचा पत्ता कट करण्याचं नेमकं कारण काय, आता इथं लढत कशी होईल याच संदर्भात आपण या व्हिडिओतून पाहूयात। नमस्कार, मी माधुरी कुमकर, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण फॉर द पीपलला सबस्क्राइब, लाईक व फॉलो करा। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा। पालघर लोकसभा मतदारसंघातून भाजप नक्की कोणाला उमेदवारी देणार याबाबत गेल्या काही दिवसांपासून उत्सुकता होती। उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत पालघरमध्ये महायुतीचा उमेदवार नक्की कोण हा सस्पेन्स होता। त्याचवेळी भाजपने गुगली टाकत निष्ठावान कार्यकर्ता अशी ओळख असलेल्या डॉक्टर हेमंत सावरा यांना उमेदवारी दिली आहे। सावरा हे दिवंगत भाजप नेते आणि माजी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांचे पुत्र आहेत। त्यामुळे पालघरची निवडणूक अटीतटीची होणार हे निश्चित झालंय। पालघरमध्ये आता महायुती, महाविकास आघाडी आणि बहुजन विकास आघाडी अशी तिरंगी लढत होतीये। महायुतीच्या जागा वाटपात शिंदे सेनेने पालघरच्या जागेवर आपला दावा सांगितला होता। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी देखील गेल्या महिन्यामध्ये पालघरमध्ये येऊन विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांची उमेदवारी जाहीर केली होती। सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे, नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे। ऍडमिशनसाठी संपर्क 960 781 1662। त्यानंतर गावित यांनी प्रचार देखील सुरू केला होता। त्याचवेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी ही जागा भाजपला मिळावी म्हणून आक्रमक पवित्रा घेतला। राजेंद्र गावित यांनी निशाणी कोणत्याही पक्षाची मिळाली तरी उमेदवार आपणच असणार असं ठासून सांगितलं होतं। यानंतर पालघरमधील भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राजेंद्र गावित यांच्या उमेदवारीला जोरदार विरोध करत प्रसंगी राजीनाम्यांचा इशारा देत बंडाचं निशाण उगारलं। याची दखल भाजपच्या वरिष्ठांना घ्यावी लागली। महिनाभर हे नाराजी नाट्य सुरूच होतं। पालघर या एकाच लोकसभा मतदारसंघासाठी गावित यांनी तब्बल 3 राजकीय पक्ष बदलल्याचा इतिहास आहे। एवढंच नाही तर एका रात्रीत पक्ष बदलणारा नेता म्हणून मतदारसंघात त्यांच्याबद्दल चर्चाही असते। राजेंद्र गावित यांच्या राजकारणाची सुरुवात काँग्रेसमधून झाली। काँग्रेसमध्ये असताना ते राज्याच्या मंत्रिमंडळात आदिवासी विकास मंत्रालयाचे राज्यमंत्री होते। त्यानंतर 2018 मध्ये पालघर लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागल्यावर त्यांना भाजपने आपल्या पक्षात घेतलं। त्यावेळी शिवसेना भाजपने आपापले उमेदवार उभा केले। त्यावेळी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या राजेंद्र गावित यांनी श्रीनिवास वनगा यांचा पराभव करून लोकसभेचं सदस्यत्व मिळवलं। पुढे 7 महिन्यांतच 17व्या लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि त्यावेळी पालघरची जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली। त्यावेळी देखील राजेंद्र गावित यांनी थेट शिवसेना पक्षश्रेष्ठींचं निवासस्थान मातोश्री गाठलं आणि शिवसेनेकडून लोकसभेची उमेदवारी मिळवली। 2019च्या निवडणुकीमध्ये सुद्धा ते विजयी झाले। या निवडणुकीत राजेंद्र गावित यांना एकूण 5,15,000 मतं मिळाली होती, तर बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांना 4,91,596 मतं मिळाली होती। गावित यांचा 23,404 मतांनी विजय झाला होता। 2022 मध्ये शिवसेना फुटल्यानंतर गावितांनी सुरुवातीला ठाकरे यांच्याकडेच राहण्याचा निर्णय घेत शिंदे सेनेवर आगपाखड केली होती। मात्र पुन्हा एकदा त्यांनी काही दिवसांतच सत्तेचं वारं पाहून शिंदे सेनेचा झेंडा हातात घेतला। पण ही जागा शिंदे सेनेला न सुटल्याने गावितांना पुन्हा तिकीट मिळू शकलं नाही। इथं महाविकास आघाडीने माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भारती कांबडी यांना उमेदवारी देऊन प्रचाराला सुरुवात केली आहे। उद्धव ठाकरे यांनी पालघरमध्ये सभा घेऊन रणशिंग फुंकलेला आहे। त्याच पाठोपाठ जिल्ह्यामध्ये राजकीय ताकद असलेल्या बहुजन विकास आघाडीने बोईसरचे आमदार राजेश पाटील यांना उमेदवारी देऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय। उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी भाजपने आपला हुकुमाचा पत्ता बाहेर काढलाय। भाजपचे निष्ठावान कार्यकर्ता असलेल्या डॉक्टर सावरा यांना उमेदवारी दिली आहे। पालघरच्या आदिवासी, ग्रामीण, शहरी आणि सागरी भागात हेमंत सावरा यांचं मोठं काम आहे। तसंच सावरा कुटुंब, संघ परिवाराशी संबंधित आहेत, त्यामुळे याचा फायदा त्यांना होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। या उमेदवारीमुळे पालघरमध्ये तिरंगी लढत होणार हे तर आता निश्चित झालंय। पालघर लोकसभेमध्ये 6 विधानसभा आहेत। 3 विधानसभेवरती हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचे आमदार आहेत, तर इतर 3 मतदारसंघांमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आहेत। त्यामुळे पालघर लोकसभेत बहुजन विकास आघाडीची महत्त्वाची भूमिका आहे।
या तिरंगी लढतीत गावितांना मात्र पुन्हा संधी मिळू शकलेली नाहीये। आदिवासी बहुल मतदारसंघाखेरीज गावित यांनी आपल्या कारकिर्दीत खासदार हे लक्षात राहतील अशी विकास कामे करण्यात अपयशी ठरल्याचं बोललं जातं। संसदेमध्ये त्यांनी जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन मध्ये संपादित होणाऱ्या जमिनीचा मोबदला असेल किंवा मच्छीमारांचे प्रश्न असतील, बेरोजगारी यासारख्या प्रश्नांवरती संसदेत आवाज उठवला नसल्याचा त्यांच्यावर आरोप केला जातो। याशिवाय केंद्र सरकारकडून एकही विकासाचा प्रकल्प जिल्ह्यात आणला नसल्याची टीका त्यांच्यावर केली गेली आहे। त्यांच्याबाबतच्या ही सगळी नाराजीची कारणं पाहता अखेर त्यांचा पत्ता हा कट करण्यात आलाय। तुम्हाला भाजपच्या या धक्का तंत्राविषयी काय वाटतं? तुमचं मत कमेंटमध्ये जरूर कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओजसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका।